नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, सराव एके सरावमध्ये आजपासून आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि ॲनालिसिस संदर्भात नवीन उपक्रम सुरू करत आहोत. ज्यामध्ये आपण फक्त आणि फक्त आयोगाने आजपर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये ज्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे, त्याच प्रश्नांचा समावेश आपण आपल्या या सीरीजमध्ये करणार आहोत. ठीक आहे. आज आपण इकॉनॉमिक्स विषयामध्ये बद्दल आपण बोलणार आहोत. अर्थशास्त्र विषय आज आपण घेत आहोत, ज्यामध्ये आपण आयोगाने आजपर्यंत ज्या प्रश्न विचारले आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. मित्रांनो, तसा इकॉनॉमिक्स हा विषय खूप मोठा आहे, परंतु आयोगाने स्पेसिफिक टॉपिक्सवरच आजपर्यंत प्रश्न विचारले आहे आणि आपण सुद्धा त्या प्रश्नांना घेऊन त्या ज्या काही मुद्दे आहेत, जे काही टॉपिक्स आहेत, त्यांना आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की जरी हे क्वेश्चन्स राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी म्हणजे विचारलेले असले तरी आयोग ज्या ज्या एक्झाम्स कंडक्ट करतो ना, त्या सगळ्या एक्झाम्समध्ये ह्या क्वेश्चनचा तुम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनीच सिरियस अप्रोच घेऊन तुम्हाला हा सेशन पूर्ण करायचा आहे. ओके. बघा, इकॉनॉमिक्सचा सुद्धा आपण काही सब टॉपिक्समध्ये आपण डिवाइड केला आहे आणि त्या टॉपिकप्रमाणे आपण आपला सेशन्स जे आहे, पुढचे सुद्धा सेशन्स आपण कंप्लीट करणार आहोत. आज आपण ज्या पॉईंट्सवर डिस्कशन करणार आहोत ते पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट म्हणजे अर्थ समिट्स. आजपर्यंत रिओ अर्थ समिट जे झाले आहे आणि त्यावर आयोगाने जे प्रश्न विचारले आहे ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजेच शाश्वत विकास कार्यक्रम आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल म्हणजे सहस्त्र विकास कार्यक्रम, असे एकूण 3 टॉपिक्सवर आज आपण प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांना डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. ठीक आहे. तर आपण लेक्चरला सुरुवात करू. सर्वात पहिला टॉपिक आपण घेणार आहोत ते म्हणजे रिओ अर्थ समिट. ओके. प्रश्न घेण्याआधी आपण हे समजून घेऊ की रिओ अर्थ समिटचा नेमका इतिहास काय आहे. ठीक आहे. एक छोटीशी इन्फॉर्मेशन. बघा, सर्वात पहिले 1972ला युनायटेड नेशन मार्फत मानवी पर्यावरण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. महत्त्वाचा पॉईंट आहे, मानवी पर्यावरण परिषद कधी ऑर्गनाईज करण्यात आली होती? 1972ला युनायटेड नेशन मार्फत. ठीक आहे. आता ही जी आहे ना मानवी पर्यावरण परिषद, हा एक पहिला पाया म्हणू शकतो आपण याला, की जे ह्या परिषदेपासून मग आजपर्यंत जितके काही पर्यावरणासंबंधी ज्या काही परिषदा ऑर्गनाईज करण्यात आलेल्या आहेत, मग ती अर्थ समिट असेल किंवा इतर जे काही आहे, जसं की COP14 आहे, रॅमसर परिषदा वगैरे जे आहे, त्या सगळ्यांचा गाभा हा मानवी पर्यावरण परिषदेमधूनच निघालेला आहे, जे 1972ला ऑर्गनाईज करण्यात आलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण नेमकं जे रिओ अर्थ समिट म्हणतो, रिओ परिषदा आपण म्हणतो, तर त्यांचा उगम कुठून झालेला आहे, कोणत्या वर्षीपासून झालेला आहे? तर 1992 पासून, 1992 पासून ब्राझील हा जो देश आहे, ब्राझील या देशामध्ये रिओ दी जानेरिओ या शहरामध्ये सर्वात पहिले 1992ला पहिली रिओ अर्थ समिट ऑर्गनाईज करण्यात आली होती. या रिओ अर्थ समिटला संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकास परिषद असं नाव देण्यात आलं होतं. ठीक आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकास परिषद असं नाव देण्यात आलं होतं 1992च्या पहिल्या रिओ समिटला. महत्त्वाचा पॉईंट आहे, आयोगाने पूर्वी आय थिंक सो की कंबाईन एक्झाममध्ये विचारलेलं आहे की पहिली जी रिओ अर्थ समिट झाली होती त्याला युनायटेड नेशन मार्फत कोणतं नाव देण्यात आलं होतं. ठीक आहे. तर त्यामुळे आजपर्यंत ज्या काही रिओ अर्थ समिट झाली आहे, मुख्यतः 3च झाले आहे. तर त्यांचे आयोगाने युनायटेड नेशनने त्यांना काय नाव दिलं होतं हे सुद्धा माहीत असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरी रिओ परिषद झाली होती 2002ला. त्याला नाव होतं रिओ प्लस 10. आता प्लस 10 कशासाठी? तर 1992 नंतर ही जी दुसरी परिषद ऑर्गनाईज करण्यात आली होती त्याला 10 वर्ष पूर्ण झाले होते 2002ला. म्हणून रिओ प्लस 10 हा एक जनरल नाव देण्यात आलं होतं. युनायटेड नेशन मार्फत या परिषदेला शाश्वत विकासाची जागतिक परिषद असं नाव देण्यात आलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरी आणि शेवटची जी परिषद झाली होती ती 2012ला झाली आहे, ज्याला रिओ प्लस 20 या नावाने ओळखलं जातं. कारण 1992 पासून 2012 अशी एकूण 20 वर्ष झाली आहे पहिल्या रिओ समिटला. त्यामुळे त्याला रिओ प्लस 20 नाव देण्यात आलं आहे आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने ह्या परिषदेला रिओ प्लस 20ला शाश्वत विकास परिषद असं नाव दिलं आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता यावरून प्रश्न कसे बनणार बघा. आयोग एक तर असं सुद्धा विचारू शकतो तुम्हाला की मानवी पर्यावरण परिषद कोणत्या वर्षी ऑर्गनाईज करण्यात आली होती? उत्तर तुम्हाला माहित असायला पाहिजे, 1972ला. आयोग असं सुद्धा म्हणणार की पहिली रिओ अर्थ समिट कधी ऑर्गनाईज करण्यात आली होती? 1992ला.
एक मल्टीलायनर स्वरूपामध्ये आयोगाने प्रश्न विचारला होता की रियो दी जानेरियो कोणत्या देशामध्ये आहे, असा सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. मे बी तुम्हाला हा सिली प्रश्न वाटणार, परंतु आयोगाने हा प्रश्न विचारलाय. ठीक आहे. तर ब्राझील याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आणि शेवटची म्हणजे 2012ला रिओ+20 ही परिषद झाली आहे, ज्याला नाव देण्यात आलं होतं शाश्वत विकास परिषद. आता शाश्वत विकास वगैरे काय आहे याबद्दल सुद्धा आपण पुढे येणाऱ्या क्वेश्चन्समध्ये वगैरे त्याबद्दल डिटेलमध्ये आपण माहिती घेणार. ठीक आहे. तर आता आपण आपल्या ऍक्च्युअल टॉपिककडे येऊ आणि आजचा आपला पहिला प्रश्न आपण बघू काय. आजचा पहिला प्रश्न आहे, रिओ अर्थ समिट अजेंडा 21 ने खालीलपैकी कोणत्या विभागात कार्य करण्याचे आश्वासन दिले. पर्याय बघा, सामाजिक व आर्थिक मोजमाप जसे गरिबीचे निर्मूलन व अविनाशी शहर योजना. दुसरं विधान आहे, महिला, स्थानिक सरकार व बिगर सरकारी संघटना यासारख्या महत्त्वाच्या घटकांचे सशक्तीकरण. आणि तिसरं आहे विधान, साधनांचे जतन व व्यवस्थापन जसे निर्वनीकरण थांबवणे. ओके. तर हे 3 विधान आहे. बघा, याचं उत्तर पाहण्याआधी आपण याला डिटेलमध्ये समजून घेऊ की रिओ अर्थ समिट काय आहे. बघा, रिओ अर्थ समिट किंवा याला आपण म्हणू शकतो की रिओ परिषद, तिसरं एक नाव आहे वसुंधरा परिषद, ह्या सगळ्यांचा अर्थ एकच होतो. हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या. आता ह्यांच्या नावावरून आपल्याला काय कळतं की ह्याच्यावरून आपल्याला असं कळतं की ही जी परिषद आहे ही पर्यावरणाशी संबंधित आहे. ओके, बरोबर आहे. पर्यावरणाशी संबंधित असल्यामुळे आता हे पहिले जे 2 विधान आहे ना, सामाजिक आणि आर्थिक मोजमाप वगैरे, त्याच्यानंतर दुसरं ब विधान आहे महिला, स्थानिक सरकार व बिगर सरकारी, तर हे पर्यावरणाशी संबंधित आहे का? हे नाही आहे. परंतु एक गोष्ट चांगलं लक्षात असू द्या तुम्ही की जरी रिओ अर्थ समिट्स ही पर्यावरणाशी संबंधित असली तरी त्यामध्ये मानवी जीवनाला भेडसावत असणाऱ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही समस्या आहे, जसे की त्या समस्या कोणती आहे, मग ती दारिद्र्य आहे, शिक्षणाची समस्या आहे, लिंग असमानता जी आहे त्याची समस्या आहे, त्याच्यानंतर आपला खालावत जाणारा जो आरोग्य आहे ती एक समस्या आहे, त्यानंतर महिलांचं जे सशक्तीकरण वगैरे करण्यासाठी ज्या काही अडथळे वगैरे निर्माण येत आहे, तर अशा विविध समस्यांचा सुद्धा विचार या अर्थ समिटमध्ये करण्यात आलेला होता. मला नेमकं सांगायचं काय की ह्या ज्या अर्थ समिट झालेल्या आहेत, ज्या काही रिओ अर्थ समिट झालेल्या आहेत, ह्या फक्त आणि फक्त पर्यावरणाशी संबंधित नाहीये. ह्यांमध्ये पर्यावरणासोबतच मानवी जीवनावर काय त्यांचं म्हणजे काय विपरीत परिणाम होत चाललेला आहे, मानवी जीवनावर काय काय समस्या आहे त्यांचा तोडगा काढण्यासंबंधी सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर आता आपण ह्या प्रश्नांचं उत्तर बघू. बघा, ह्यामध्ये हे जे तीनही जे विधानं आहेत हे तीनही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर बनणार आहे पर्याय क्रमांक 2 वरील सर्व. ठीक आहे. आता आपण रिओ अर्थ समिट आणि त्यातही अजेंडा 21 काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, पहिली रिओ अर्थ समिट ही 1992ला युनायटेड नेशन मार्फत ब्राझीलमधील रिओ दे जानेरियो या शहरामध्ये ऑर्गनाईज करण्यात आली होती. त्याचं नाव होतं संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकास परिषद. मी नेहमी म्हणजे 2-3 वेळा हे रिपीट करत आहोत याच्यासाठी की तुमच्या डोक्यामध्ये हे फिट व्हायला हवं, कारण आयोग असे प्रश्न विचारतोच आणि तेव्हा आपल्याला गोंधळ व्हायला नको. ठीक आहे. तर बघा, 1992ला पहिली रिओ अर्थ समिट ऑर्गनाईज करण्यात आली होती. ह्या रिओ अर्थ समिटच्या म्हणजे पहिली जी रिओ अर्थ समिट होती त्याचा मुख्य भर 5 मुद्द्यांवर होता. आता हे 5 मुख्य मुद्दे कोणते आहे बघा. पहिलं तर आहे रिओ घोषणापत्र. असा सुद्धा प्रश्न आलेला आहे एक्झाममध्ये आणि आयोगानेच विचारलेला आहे की रिओ घोषणापत्र हा कोणत्या रिओ समिटचा किंवा रिओ परिषदेचा भाग होता. तर ती पहिली रिओ परिषद होती 1992ची, ज्यामध्ये रिओ घोषणापत्राचा समावेश करण्यात आलेला होता. ठीक आहे. एक पॉईंट क्लिअर. आता या घोषणापत्रामध्ये काय असणार बघा, घोषणापत्रामध्ये मेनली त्यांचा रोड मॅप असतो एक, की आपल्याला कशा प्रकारे पर्यावरणाची हानी थांबवायची आहे, आपल्याला आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना आपल्या कशा प्रकारे तोड काढायचा आहे, कोणकोणत्या देशांमध्ये कोणकोणत्या भागांमध्ये कुठल्या प्रकारचा निर्बंध आपल्याला लादायची आहे की जेणेकरून आपण पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून आपण वाचवू शकणार. आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून वाचवणं म्हणजेच डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मानवी जीवनाला वाचवणं. बरोबर आहे. तर घोषणापत्रामध्ये ह्या प्रकारचा समावेश होता. दुसरं पॉईंट होतं जैवविविधता करार. आता जैवविविधता ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा सुद्धा परिणाम जे आहे तिथल्या जंगलांवर, प्राण्यांवर, त्यानंतर समुद्र वगैरे जे काही आहे त्यामध्ये त्याचा परिणाम वगैरे होत आहे आणि त्याचा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली परिणाम
मानवी जीवनावर सुद्धा होत आहे. तर हे जे जैवविविधता टिकवून ठेवण्यासंबंधी सुद्धा करार त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. तिसरा जो मुद्दा होता तो होता वातावरणीय बदल कराराचा आराखडा. आता वातावरणीय बदल म्हणजे काय? आता वातावरणाचं बघा टेम्परेचर खूप ट्रेमेंडसली वाढत आहे. ठीक आहे. आता लिटरली ऑस्ट्रेलियामध्ये तर असं पाहण्यात आलं आहे की ओझोन लेयरला एक छिद्र पडलेलं आहे वगैरे. तर हे सुद्धा कशाचं आहे? पर्यावरणामध्ये वातावरणामध्ये जे बदल झाले आहे, वातावरणामध्ये जी उष्णता वाढली आहे, विविध ज्या काही कार्बन डायऑक्साईड, मिथेन यासारख्या ज्या काही हरितगृह वायू जे आहे त्यांचे प्रमाण वाढले आहे. तर ह्यांना कशाप्रकारे आपल्याला थांबवता येणार आहे यासंबंधी सुद्धा करार करण्यात आलेला आहे. चौथा करार होता वनसंवर्धन तत्वांवरील करार. आता ऑब्व्हियस वनसंवर्धन कशाप्रकारे करायचं आहे, वनांची तोड आपल्याला थांबवायची आहे, त्याच्यामुळे काय मानवी जीवनाला फायदा वगैरे होणार आहे हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. ठीक आहे. हे झाले 4 पॉईंट. बघा हे जे 4 पॉईंट होते ना, हे पूर्णपणे पर्यावरणाशी संबंधित होते. ठीक आहे. आता आहे शेवटचा जो पॉईंट आहे तो 5वा पॉईंट आणि तो 5वा पॉईंट आहे अजेंडा 21. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आयोगाचा प्रश्न असा सुद्धा होता की अजेंडा 21 हा मुद्दा कोणत्या रिओ अर्थ समिटचा भाग होता? ओके. आपल्याला माहित असायला हवं पहिली रिओ अर्थ समिट 1992. ठीक आहे. आता नेमकं हा अजेंडा 21 काय बघा. बघा अजेंडा 21 मध्ये पूर्ण मानवी जीवनाशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या समस्या कोणत्या आहेत, त्यांच्यावर कशाप्रकारे आपल्याला तोडगा काढायचा आहे, त्या समस्यांना कशाप्रकारे आपल्याला फेस करायचं आहे यासंबंधी माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता कशा प्रकारची माहिती असणार आहे त्याच्यामध्ये बघा, शाश्वत विकास करायचा आहे आपल्याला. नेमकं शाश्वत विकास म्हणजे काय असतं? एक असा विकास की जो चिरकालासाठी कायम राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे आज आपण जे काही करत आहोत, जसं की आज आपण जर एखादा जर नॅचरल जे काही सोर्स आहे ते जर वापरत आहोत, तर तो सोर्स आपल्याला अशा प्रकारे वापरायचा आहे की आपल्याला जर त्याचा फायदा व्हायलाच हवं, परंतु पुढे आपली जी येणारी जी काही पिढी आहे त्यांना सुद्धा ह्या सोर्सचा फायदा व्हायला पाहिजे. ओके. असं नाही की म्हणजे आपल्या जनरेशनपर्यंत जर हा सोर्स एखादा सोर्स जर अवेलेबल आहे, एखादा नॅचरल सोर्स अवेलेबल आहे, तर त्याला पूर्णपणे वापरून घ्यायचं आणि त्याला संपवून टाकायचा. असं नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट जनरेशनसाठी सुद्धा आपल्याला तो सोर्स तसाच सोडायचा आहे. मग त्या नेक्स्ट जनरेशननी त्यांच्या पुढच्या येणाऱ्या जनरेशनसाठी सुद्धा मग त्या सोर्सेसचा वापर काटकसरने करून मग त्यांच्यासाठी सुद्धा काही ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शाश्वत विकास करायचा आहे. आता शाश्वत विकास म्हणजे काय? ओव्हरऑल विकास. हा ओव्हरऑल विकास कशा प्रकारे होणार आहे? बघा, मानवाच्या खूप साऱ्या म्हणजे बेसिक काही गरजा आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. ठीक आहे. आता ह्या ज्या काही बेसिक गरजा आहे ह्या सगळ्यांना फुलफिल झाल्या पाहिजे. ठीक आहे. याशिवाय सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभायला हवं. सगळ्यांना 2 वेळचं प्रॉपर जेवण मिळायला पाहिजे. ठीक आहे. आता ज्या काही सामाजिक ज्या काही समस्या आहेत, जसे की म्हणजे शिक्षण जे आहे ते प्रत्येक वर्गाच्या म्हणजे शेवटच्या वर्गापर्यंत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती हा एज्युकेटेड व्हायला हवं. त्यानंतर स्त्रियांचं सबलीकरण करण्याविषयी, महिलांचं सबलीकरण करण्याविषयी की त्यांना प्रत्येक सेक्टरमध्ये त्यांना एक प्रतिनिधित्व त्यांना मिळायला हवं आणि त्यांनी प्रत्येक सेक्टरमध्ये वर येऊन त्यांनी काम करायला हवं, अशी त्यांना संधी प्रोव्हाईड करून देणे. तर असे विविध त्यामध्ये कार्यक्रम मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता ते म्हणजे ऊर्जा संबंधी. बघा, आपल्याजवळ सध्या ज्या काही ऊर्जाचे जे काही सोर्सेस आहेत ते खूप लिमिटेड आहे. आपण पेट्रोल, रॉकेल, डिझेल, नॅचरल गॅस ह्या ज्या सगळ्या काही आपण सोर्सेस वापरतो ना, ह्या खूप लिमिटेड आहे. आज नाही तर उद्या हे सगळे जे काही सोर्सेस आहे हे संपणार आहे. ठीक आहे. आता हे जे सोर्सेस जर संपले तर मग आपल्याजवळ नेक्स्ट ऑप्शन काय? मग त्यासाठी एक नवीन पॉईंट समोर आला होता की अक्षय ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जेचा. मग त्यासंबंधी आता ज्या काही खूप साऱ्या म्हणजे ज्या काही हालचाली सुरू आहेत, आपण सौर ऊर्जेबद्दल वगैरे नेक्स्ट काही जर टॉपिक वगैरे जर आलं त्याबद्दल वगैरे आपण सविस्तर बोलू. ठीक आहे. तर असे सुद्धा होतं. त्याच्यानंतर खूप महत्त्वाचं एक पॉईंट आहे ते म्हणजे जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या उदारीकरणाला मान्यता. हे महत्त्वाचं आहे. बघा, जागतिकीकरण व आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या उदारीकरणाला मान्यता हा जो पॉईंट आहे ना, नेमका जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या उदारीकरणाला मान्यता, ह्याला प्रत्येक समिटमध्ये आणि प्रत्येक परिषदांमध्ये याचा जो आहे नाव घेण्यात आलेलं आहे, याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. फॉर एक्झाम्पल रिओ अर्थ समिटमध्ये तर करण्यात आलेलाच आहे. त्यानंतर मिलेनियम डेव्हलपमेंट ज्या काही गोल्स आहेत म्हणजे सहस्त्र विकास कार्यक्रम, त्यांमध्ये सुद्धा यांचा समावेश आहे.
सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे शाश्वत विकास कार्यक्रम, त्यामध्ये सुद्धा जागतिक भागीदारी हा शब्द आलेला आहे. ठीक आहे, तर त्यामुळे लक्षात असू द्या की यांचा जागतिक भागीदारीचा जो समावेश आहे किंवा त्याचा जो उल्लेख आहे तो प्रत्येक समिटमध्ये करण्यात आलेला आहे. ठीक आहे, अशी ही रिओ अर्थ समिट होती आणि अजेंडा 21 होता. आय होप तुम्हाला हा पॉइंट व्यवस्थित कळलं असणार. ठीक आहे, आता आपण आजच्या सेकंड क्वेश्चनकडे वळूया. पहिला प्रश्न जो आपण आता बघितला होता ना, तो सन 2013ला आयोगाने विचारलं होतं. परंतु ह्या प्रश्नावर ज्या कंबाईन एक्झाम्स वगैरे म्हणजे संयुक्त एक्झाम वगैरे जे असतात त्याच्यामध्ये आणि राज्यसेवेमध्ये सुद्धा ज्या मल्टीलायनर स्वरूपाच्या ज्या काही क्वेश्चन्स असतात त्यामध्ये आयोगाने वेळोवेळी ह्यामध्ये थोडंफार चेंजेस करून प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे, जरी हा प्रश्न 2013चा असला तरी आतापर्यंत खूप साऱ्या एक्झाम्समध्ये आयोगाने थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु रिओ समिटबद्दल आणि अजेंडा 20 बद्दल विचारलेलं आहे आणि रिओ घोषणापत्राबद्दल सुद्धा विचारलेलं आहे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन पाहूया. जून 2012 मधील शाश्वत विकासासाठीची रिओ +20 परिषद हिरवी अर्थव्यवस्था प्रारूपाची समर्थक होती. खालीलपैकी कोणत्या लेखकांच्या पुस्तकात हिरव्या अर्थव्यवस्थेची संज्ञा रचली गेली? बघा, नेमकं प्रश्न काय विचारतंय की प्रश्न हा आहे आपलं की रिओ जी समिट जी होती 2012ची रिओ +20 ही जी परिषद होती, ह्या परिषदेमध्ये हिरव्या अर्थव्यवस्थेला मुख्य करून त्याचा उल्लेख करण्यात आलेला होता. ठीक आहे, महत्वाचा पॉईंट आहे, नोट डाऊन करू शकता की हिरवी अर्थव्यवस्थेचा उल्लेख मुख्यतः कुठं करण्यात आलं होतं? रिओ +20 जी 2012ला झाली होती. फाईन, आता प्रश्न का विचारला गेलाय की हिरवी अर्थव्यवस्था ही जी संज्ञा आहे याची व्याख्या खालील जे काही पर्याय आहे त्यापैकी कोणकोणत्या लेखकांनी आपल्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. आता हा जो प्रश्न आहे ना, हा एक असा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर फक्त आणि फक्त आयोगालाच माहिती आहे. ठीक आहे, पूर्ण पेपरामध्ये काही क्वेश्चन असे तुम्हाला मिळणारच आहे की ज्याचा आन्सर फक्त आणि फक्त आयोगाला माहीत असतं. ठीक आहे, आता जर असा प्रश्न जर आपल्या समोर जर आला तर मग आपण काय करायचं? बघा, जर ज्यांनी खूप जास्त स्टडी केली असणार, ज्यांनी खूप चांगली स्टडी केलं असणार, ज्यांचा इकॉनॉमिक्स हा बॅकग्राऊंडच असणार, त्यांना मे बी या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतो. परंतु नॉर्मल जे लोक आहे, ज्यांना इकॉनॉमिक्सचा त्यांचा बॅकग्राऊंड नाही किंवा ज्यांना ह्या प्रश्नाबद्दल ABCD सुद्धा माहिती नाही, त्यांनी हा प्रश्न स्किप करायला काहीच हरकत नाही. माझी गोष्ट लक्षात घ्या, उगाच आपल्या इगोला हर्ट होतं म्हणून आपण प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट केलाच पाहिजे असं नसतं. काही प्रश्नांना स्किप करणं ज्याची आपल्याला बिलकुल कल्पनाच नाहीये, आपण कुठल्या प्रकारचा तर्कवितर्क लावू शकत नाही, अशा क्वेश्चनना स्किप करणं हे आपल्यातला एक म्हणजे शहाणपणाच आपण म्हणावं लागेल, म्हणजे आपल्यातला एक समजदारी म्हणावं लागेल. ठीक आहे, यामध्ये आपला इगो हर्ट होण्यासारखा वगैरे काहीच नाही, ही आपली हुशारी आहे. त्यामुळे अशा प्रश्नांना स्किप करायला हवं. आता मी हा प्रश्न ह्यामध्ये कशासाठी घेतलाय? ह्यामध्ये स्पेसिफिकली रिओ +20 परिषद प्लस त्याच्यानंतर हिरवी अर्थव्यवस्था ह्या शब्दांचा उल्लेख झाला आहे आणि ह्यावर आयोगाने मागे प्रश्न विचारलेले आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे ह्या संदर्भात आपण डिटेल घेऊ. ठीक आहे, प्रथमतः या प्रश्नाचं उत्तर पाहून घेऊ. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डी पियर्स, ए मार्केंडेय, ई बार्बियर. ओके, फाईन. आता रिओ +20 परिषद कधी ऑर्गनाईज झाली होती? 2012ला. पुन्हा तोच प्रश्न की कुठं झाली होती? जसं की नावामध्ये मेन्शन आहे, रिओ दी जानेरिओ या शहरामध्ये, ब्राझील या देशात. ठीक आहे, कधी ऑर्गनाईज झाली होती? 2012ला. ही कितवी परिषद होती रिओ अर्थ समिटची? तर ही तिसरी परिषद होती. आतापर्यंत 3च रिओ अर्थ समिट झाली आहे. आतापर्यंतच्या तरी ट्रेंडनी असं लक्षात येतं की दर 10 वर्षांनी ह्या परिषदा ऑर्गनाईज केल्या जातात. ठीक आहे, मी म्हणतो की ह्या आतापर्यंत ट्रेंडनी लक्षात येतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, आता बघा, ही जी परिषद झाली होती ना, ह्या परिषदेला एक शीर्षक होतं. ठीक आहे, तो शीर्षक सुद्धा खूप महत्वाचा आहे. तो शीर्षक होतं द फ्युचर व्ही वॉन्ट. लक्षात ठेवा, द फ्युचर व्ही वॉन्ट ह्या शीर्षकाखाली ही जी परिषद आहे रिओ +20 ऑर्गनाईज करण्यात आली होती. या परिषदेमध्ये मुख्यतः 2 मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आलं होतं, ज्यामध्ये पहिला मुद्दा होता ग्रीन इकॉनॉमी, जे की आपल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे, आणि दुसरा मुद्दा होता शाश्वत विकासासाठी संस्थात्मक यंत्रणा. ठीक आहे, ग्रीन इकॉनॉमी म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण पाहणार आहोत. शाश्वत विकासासाठी मी तुम्हाला एक ब्रॉड आयडिया आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला दिलेला आहे. पुढे सुद्धा शाश्वत विकास कार्यक्रम क्वेश्चन्स हे टॉपिक येणार आहे, त्यामध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर मेन 2 मुख्य मुद्दे हे लक्षात ठेवा. आणि आपलं हे जे होतं, जे घोषणापत्र जे होतं किंवा शीर्षक जे होतं आपलं, तर त्यातलं जे घोषणापत्र शीर्षक म्हणण्यापेक्षा तो एक
त्यांचं म्हणजे रिओ समिटचं जे घोषणापत्र होतं ना, तो द फ्युचर वी वॉन्ट ह्या नावाखाली किंवा ह्या शीर्षकाखाली ते मांडण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आता सेम थिंग की ह्यामध्ये कशाचा समावेश होणार आहे? ऑब्व्हियस पर्यावरणाशी संबंधित तर मुद्दे असणारच आहे. त्याशिवाय जे आपण अजेंडा 21 पाहिलं होतं आणि अजेंडा 21 मध्ये ज्या मुद्द्यांचा समावेश होतं, त्या मुद्द्यांचा सुद्धा समावेश ह्यामध्ये करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये आणि एक गोष्ट ही पण अशी की हे जे रिओ प्लस 20 जी परिषद आहे, ह्यामध्ये सहस्त्र विकास कार्यक्रम, त्याशिवाय शाश्वत विकास कार्यक्रम ह्या संबंधी सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे. ते सुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजेच दारिद्र्य निर्मूलन काय, मग ते आर्थिक समस्या, मग ज्या काही सामाजिक समस्या असतात ते कशा प्रकारचे आहे. ओके. सर्व संपूर्ण जगाचा आणि जगामध्ये राहणाऱ्या ज्या काही लोक आहेत, ज्या काही जीवन आहे पृथ्वीवरचा, त्या सगळ्यांचा आपल्याला विकास साधायचा आहे. म्हणजे तोच शाश्वत विकास सर्वांना सोबत घेऊन विकास करायचा आहे. त्यामध्ये एक असं म्हणजे असा जग आपल्याला निर्माण करायचा आहे ज्यामध्ये कुठल्याच प्रकारची उच्च नीचता राहणार नाही, श्रीमंत किंवा गरीब असा प्रकार राहणार नाही, लिंग भेदभाव राहणार नाही. तर अशा विविध पॅरामीटर्सना कन्सिडर करून ही समिट ऑर्गनाईज करण्यात आली होती. ठीक आहे. एकूण किती देशांनी या परिषदेमध्ये भाग घेतला होता असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. 192 देशांनी या परिषदेमध्ये भाग घेतला होता. आता मोस्टली कोणत्या परिषदांबद्दल आपल्याला लक्षात म्हणजे जास्त फोकस करायचं हे सुद्धा माहीत असू द्या. बघा, पहिली जी रिओ परिषद झाली 1992ची आणि आता शेवटची जी परिषद झाली आहे, शेवटची म्हणजे आता रिसेंटली जी परिषद, आता याला रिसेंटलीच म्हणावं लागेल ना, कारण 2012ला ऑर्गनाईज करण्यात आली होती. ठीक आहे. तर हे दोन महत्त्वाचेच आहे. ह्यामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला माहीत ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी. आय एम शुअर की जितके जण हा सेशन पाहत असणार सगळ्यांना याचं उत्तर माहीत असणार, पण स्टील विचारतो. जागतिक वसुंधरा दिन आपण कधी साजरा करतो? कमेंटमध्ये करून कळवा. ओके, फाईन. दुसरा प्रश्न. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आणि हां, एक महत्त्वाचा पॉईंट सांगणं विसरलो की ही जी समिट होती 2012ची रिओ प्लस 20 परिषद, ह्याला युनायटेड नेशननी कोणत्या नावाने संबोधलं होतं? तर शाश्वत विकास परिषद. लक्षात ठेवा. ठीक आहे. शाश्वत विकास परिषद हा नाव होतं रिओ प्लस 20 परिषदेचा. फाईन. तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न हिरव्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे, त्यामुळे हा प्रश्न जरासा लक्ष देऊन ऐका. प्रश्न आहे, हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे म्हणजेच ग्रॉस नॅशनल इन्कम मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत? ओके. खाली ज्या काही घटक दिलेले आहेत त्या घटकांपैकी कोणत्या घटकांचा समावेश हरित राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येतो? हा असा आपला प्रश्न. आहे राष्ट्रीय उत्पन्न, ब नैसर्गिक संसाधनांमध्ये घट, क पर्यावरणीय ऱ्हास. ठीक आहे. आता कशाचा समावेश होतो हे माहीत करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला माहीत असायला हवं की नेमकं हरित राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. राईट. समजून घेऊ हरित राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. बघा मित्रांनो, आपली जशी आर्थिक वाढ होत असते ना, तर आर्थिक वाढ होताना नोविंगली किंवा अननोविंगली, म्हणजे माहीत असून आपण म्हणतो ना हिंदीमध्ये जाने अनजाने, तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय होतं की आपल्याकडून पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. आता पर्यावरणाचा ऱ्हास कशामार्फत होतो? आपण इंडस्ट्रीज टाकतो, त्या इंडस्ट्रीज मार्फत निघणारं धूर वगैरे जे असतं त्याच्यामुळे पर्यावरणाचं म्हणजे वातावरण दूषित होतो. आपण शेतीचा विकास करत आहोत, शेतीचं क्षेत्रफळ वाढवत आहोत, त्यासाठी जंगलांची तोड करावी लागत आहे, त्यामुळे वनांचा आपण नाश करत आहोत. आणि ज्या काही मोठमोठे कारखाने वगैरे जे काही असतात तर त्यांतून निघणारं जो काही दूषित पाणी असतो, जे काही सांडपाणी असतं, त्यांच्या प्रक्रिया न करता आपण जसेच्या तसं त्यांना त्या समुद्रांमध्ये नद्यांमध्ये सोडतो, त्यामुळे जलप्रदूषण होतच आहे. तर हे सगळं काय आहे? हे सगळं काही पर्यावरणाची हानी आहे. ठीक आहे. ज्याला आपल्याला भरून काढायचं आहे आणि कशा प्रकारे भरून काढायचं आहे यासाठी ज्या सगळ्या काही परिषदां वगैरे ऑर्गनाईज केल्या जातात. ओके. तर नेमकं ग्रीन इकॉनॉमी आपण कशाला म्हणू की आपण आपली आर्थिक प्रगती साधत असताना आपण पर्यावरणाचा नाश करत असतो. पर्यावरणाचा आपल्याकडून काही प्रमाणात का असेना परंतु ऱ्हास होत असतो. ठीक आहे. तर ह्या प्रकारचा जो काही ऱ्हास आहे ते आपल्याला थांबवायचा आहे. आपल्याला आपली इकॉनॉमिक ग्रोथ करायची आहे, आपल्याला आर्थिक वाढ तर करायचंच आहे, परंतु शक्य तितक्या प्रमाणात आपल्याला पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता आपण जी जीडीपीमध्ये ग्रोथ करणार किंवा आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे काही आपण ग्रोथ करणार ते म्हणजेच काय? हरित राष्ट्रीय उत्पन्न. क्लिअर पॉईंट? मी पुन्हा एकदा क्लिअर करतो. बघा, आपली आर्थिक वृद्धी होते, तर आर्थिक वृद्धी होण्याबरोबर पर्यावरणाची हानी होऊ न देता आपल्याला पॉसिबल असेल अशी
GDP क्रिएट करणं, अशा आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर करणं म्हणजेच ती हरित राष्ट्रीय उत्पन्न होतं. ठीक आहे. आता नेमकं जर एक सूत्रामध्ये किंवा जर त्याला जर फ्रेम जर केलं आपण, तर असं सुद्धा म्हणू शकतो आपण की हरित ग्रॉस नॅशनल इन्कम म्हणजेच काय, तर आपलं साधारण जे ग्रॉस नॅशनल इन्कम असतं, म्हणजे साधी आपली जी काही GDP वगैरे जे असतं, त्यामधून आपण आपली आर्थिक प्रगती साधण्यासाठी पर्यावरणाचा जे काही नाश केला आहे, तर ते ह्या आपल्या साधारण ग्रॉस नॅशनल इन्कममधून ते मायनस करायचं. म्हणजेच आपले काय निघणार आहे, आपलं हरित राष्ट्रीय उत्पन्न निघणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला कळत असणार. ठीक आहे. ओके. बघा, ह्या संबंधीचा एक प्रयत्न 2006 मध्ये, म्हणजे हरित राष्ट्रीय उत्पन्नाप्रमाणे आपली GDP काउंट करण्याचा पहिला प्रयत्न म्हणण्यापेक्षा 2006 मध्ये चीनने एक प्रयत्न केला होता. तर तिथं काय झालं की चीनला आपल्या GDP मध्ये 3% घट जाणवली. मग त्यामुळे त्यांनी काय केलं की पुढं ह्या प्रकारचं काहीतरी प्रयत्न करण्याला त्यांनी बंद केलं. ठीक आहे. यापुढे त्यांनी मग ते ग्रीन इकॉनॉमीचा त्यांनी त्याग केला आणि त्या ग्रीन इकॉनॉमीप्रमाणे ते आता आपला जे काही GDP वगैरे आहे त्याचा ते काउंट करत नाही आहे. ठीक आहे. भारतामध्ये सुद्धा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी भारताने सर पार्थ दास गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन केलेला आहे. ठीक आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता जशी की मी तुम्हाला ग्रीन अर्थव्यवस्थेची व्याख्या मी तुम्हाला सांगितलं आहे, याच्यावरून तुम्हाला काय कळतं की ह्या ग्रीन इकॉनॉमीमध्ये किंवा ग्रीन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपलं नॉर्मल राष्ट्रीय जे उत्पन्न असतं त्याचा समावेश तर आहेच. त्यानंतर नैसर्गिक संसाधनांमध्ये घट झालेला आहे त्याचा सुद्धा समावेश आहे, आणि पर्यावरणाचा जो काही ऱ्हास झालेला आहे त्याचा सुद्धा समावेश आहे. म्हणजेच नेमकं आपलं हरित राष्ट्रीय उत्पन्न याचा अर्थच असा असतो की आपली जी साधारण ज्या काही आपली GDP वगैरे आहे त्यामधून आपल्याला आपली आर्थिक प्रगती साधताना ज्या आपण पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे त्याची किंमत आपल्याला वजा करायची आहे, आणि ते वजा करून जी आपली GDP आपल्याला मिळणार आहे ती आहे आपली हरित राष्ट्रीय उत्पन्न. आय होप तुम्हाला हा पॉईंट सुद्धा या ठिकाणी क्लिअर झाला असणार. ठीक आहे. पाहूया पुढचा क्वेश्चन. ओके. हा जो शेवटचा जो प्रश्न मी तुम्हाला विचारला होता ना आता हरित राष्ट्रीय उत्पन्नाबद्दलचा, हा प्रश्न आयोगाने 2018 मध्ये विचारलेला होता. ठीक आहे. बघा, मला नेमकं सांगायचं हेच होतं की जरी प्रश्न 2013 मध्ये विचारला असलं तरी त्याला मॉडिफाय करून त्याच्यामध्ये काही चेंजेस करून आयोग कंटिन्यू यावर प्रश्न विचारत चाललेलाच आहे. ठीक आहे. हे जे तीन चार जे प्रश्न होते हे आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारले आहे, परंतु कंबाईन एक्झाम्समध्ये वगैरे सुद्धा वेगवेगळ्या लेवलवर आयोगाने वेळोवेळी या टॉपिक्सवर प्रश्न विचारले आहे, हे जरासा समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आपला रिओ अर्थ समिटबद्दलचा एक पॉईंट या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे. ठीक आहे. इथून आपण नेक्स्ट पॉईंट कव्हर करू. नेक्स्ट पॉईंट आपला असणार आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल म्हणजे सहस्त्र विकास कार्यक्रम, आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे शाश्वत विकास कार्यक्रम. ह्या 2 पॉईंट्सना आपण यानंतर आता कव्हर करूया. ठीक आहे. पाहूया पुढचा क्वेश्चन. प्रश्न आहे, खालील विधाने सहस्त्रकातील विकासाच्या उद्दिष्टांच्या संदर्भातील आहेत. म्हणजे खाली जी विधाने दिलेली आहेत त्यापैकी कोणती विधाने सहस्त्रकातील विकासाच्या उद्दिष्टा संदर्भात आहे हे आपल्याला विचारलं या ठिकाणी. ठीक आहे. अविधान आहे, संयुक्त राष्ट्राची सहस्त्र विकास उद्दिष्टाची पूर्तता 2015 पर्यंत करायची आहे. दुसरं ब विधान आहे, सहस्त्र विकास उद्दिष्टची एक उद्दिष्ट म्हणजे पिण्याचे सुरक्षित पाणी न मिळणाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी करणे, म्हणजे अर्ध्याने कमी करणे. क विधान आहे, मुक्त आणि रास्त व्यापार. ड विधान आहे, एकूण 8 सहस्त्र विकास उद्दिष्टे आहेत. फाईन, यांचं उत्तर आपण पाहणारच आहोत. आता समजून घेऊ आपण नेमकं सहस्त्र विकास उद्दिष्टे काय होते, सहस्त्र विकास कार्यक्रम काय होतं, म्हणजेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स काय होते त्याबद्दल आपण माहिती घेऊ. ओके. बघा फ्रेंड्स, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सनं ॲक्च्युली ह्यांची गरज काय पडली आपल्याला. बघा, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हा मेनली जे आहे दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित आहे. त्यासोबतच त्यामध्ये विविध पर्यावरणाचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. पर्यावरणाची जी हानी होत आहे ते सुद्धा थांबवण्यावर ह्यामध्ये भर देण्यात आलेला आहे. परंतु मेनली आपली गरिबी कशा प्रकारे दूर करता येणार, जगामध्ये जी तफावत आहे श्रीमंत आणि गरीब अशा स्वरूपाची, किंवा जे गरीब लोक आहे ज्यांना
आपली साधी गरजा जी आहे, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इत्यादी, ह्या साधारण गरजा सुद्धा त्यांना फुलफिल करता येत नाही. म्हणजे संयुक्त राष्ट्राने जे एक पॅरामीटर जे दिलं आहे, जी एक दारिद्र्याची एक जी रेषा दिली आहे, तर त्याच्या खाली जे काही लोक आहेत त्यांना वर कशा प्रकारे आणता येणार ह्या संदर्भात एक रोड मॅप तयार करण्यासाठी सप्टेंबर 2000 मध्ये एक रोड मॅप तयार करण्यात आलं होतं, ज्याला सहस्त्र विकास कार्यक्रम असं नाव देण्यात आलं होतं. ठीक आहे. हा जो सहस्त्र विकास कार्यक्रम आहे ना मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं याची सुरुवातच झालेली आहे सन 2000 पासून. तर ह्यामध्ये काही उद्दिष्टे आहे, काही म्हणजे काही ध्येय आहे, काही उद्दिष्ट आहे आणि काही निर्देशके आहे. या सगळ्या ध्येयांना आणि उद्दिष्टांना फुलफिल करण्यासाठी सन 2000 ते 2015 अशा 15 वर्षासाठीचा हा रोड मॅप आहे. ह्यामध्ये ज्या काही ध्येयांना आणि उद्दिष्टांना कन्सिडर करण्यात आलं होतं त्या सगळ्यांना सन 2000 पर्यंत पूर्ण करण्यासाठीचा हा एक टार्गेट होतं. ठीक आहे. आता सुरुवातीला जेव्हा ही परिषद याचा जो एक रोड मॅप जेव्हा तयार करण्यात आलं होतं, जेव्हा एक व्यवस्थित मांडणी करण्यात आली होती, यामध्ये सुरुवातीला 8 ध्येय, 18 लक्ष आणि 48 निर्देशकांचा समावेश होता. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. ज्यावेळी सुरुवातीला हा जो रोड मॅप सहस्त्र विकास म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचं रोड मॅप तयार करण्यात आलं होतं, त्यामध्ये सुरुवातीला 8 ध्येय, 18 लक्ष आणि 48 निर्देशकांचा समावेश करण्यात आला होता. ठीक आहे. त्यानंतर मग पुढं यामध्ये संशोधन होत गेलं आणि 2008ला एक फायनल आराखडा समोर आला, ज्यामध्ये 8 ध्येय, 21 लक्ष आणि 60 निर्देशकांचा समावेश होता. ठीक आहे. महत्वाचं पॉईंट आहे, लक्षात असू द्या. ओके. आता आपण शॉर्टमध्ये समजून घेऊ की नेमकं ते 8 ध्येय काय आहे आणि आपला जो प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा नेमकं या 8 ध्येयांवरच म्हणजे बेस्ड आहे. ओके. बघा, पहिलं जे ध्येय आहे ना, त्यात आत्यंतिक दारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे हा पहिला ध्येय होता. मी तुम्हाला हा जो चार्ट दिला आहे इंग्लिशमध्ये आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी सोपंच होणार आहे. हे ध्येय आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके. कोणकोणते ध्येय होते आणि हे जे ध्येय आहे ह्यामध्ये पुन्हा छोटे छोटे पॉईंट सुद्धा आहे यांच्या आतच. ठीक आहे. ते पॉईंट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. तर पहिला जो ध्येय होतं ते आहे आत्यंतिक दारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे. यामध्ये काय होतं ना की संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजे युनायटेड नेशनने एक उत्पन्न रेषा म्हणजे आपण एक दारिद्र्य रेषा म्हणतो ना, एक दारिद्र्य रेषा त्यांनी क्रिएट केली. त्या दारिद्र्य रेषेमध्ये त्यांनी काय म्हटलं की $1.25 म्हणजे $1.25 पेक्षा कमी उत्पन्न असणारे जे काही लोक आहेत तर त्यांचे प्रमाण निम्म्यावर आणायचे आहे. ठीक आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की असे व्यक्ती ज्यांचे उत्पन्न जे आहे ते $1.25 पेक्षा कमी आहे, अशा लोकांचे प्रमाण आपल्याला निम्म्यावर आणायचे आहे. आता $1.25 याला प्रत्येक देश आपापल्या करन्सीप्रमाणे त्याला कन्वर्ट करतो. भारताबद्दल जर बोलायचं झालं आणि जरा भारतात जर जवळजवळ 70 किंवा $80 एका डॉलरची जर किंमत असेल तर जवळजवळ $110 किंवा $120 पेक्षा कमी उत्पन्न रोजचं जर ज्या व्यक्तीचं असेल तर अशा व्यक्तींचे प्रमाण आपल्याला निम्म्यापेक्षा कमी करायचं आहे. लक्षात असू द्या, निम्म्यावर आणायचे आहे. पूर्णतः संपवायची आहे असं म्हटलेलं नाहीये. ठीक आहे. पूर्णतः संपवणं इतकं सहजासहजी शक्य सुद्धा नाहीये, परंतु आपण निम्म्यावर आणण्याचा प्रयत्न करू शकतो. निम्म्यावर आणणे या गोष्टीवर, या पॉईंटवर भर द्या किंवा मार्क करून ठेवू शकता. ओके. आणि त्यानंतर त्यामध्येच एक पॉईंट आहे की जे लोक भुकेने पीडित वगैरे आहे त्यांचे सुद्धा प्रमाण म्हणजे दारिद्र्यता तर आहेच, म्हणजे जे गरिबी तर आहेच, परंतु त्यासोबतच जे हंगर इंडेक्स वगैरे आपण दरवर्षी पब्लिश केला जातो. ठीक आहे. तर भुकेचे जे प्रमाण आहे ते सुद्धा निम्म्यावर आणायचे आहे. ठीक आहे. दुसरा जो पॉईंट आहे ते आहे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे. ठीक आहे. आता सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे याचा अर्थ असा होतो की प्राथमिक शिक्षणामध्ये सार्वत्रिकरण आणायचे आहे. यामध्ये मुलगा असो की मुलगी असो यांना समान प्राधान्य द्यायचं आहे. आणि असं नाही की मुलगा आहे म्हणून त्याला शिक्षणासाठी पाठवायचं आणि मुलीला फक्त घरी बसवायचं. हा जो काही संकुचितपणा आहे तो संकुचितपणा कमी करायचा आहे पूर्णपणे. ठीक आहे. ह्यामध्ये प्रौढ शिक्षण हा वर्ड यूज केलेला नाही आहे, हे सुद्धा गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा की मिलेनियम डेव्हलपमेंट गोलमध्ये प्रौढ शिक्षण हा शब्द यूज केलेला नाहीये. त्यांनी सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण ते बोललेले आहेत त्यामध्ये. ठीक आहे. आणि ते सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणामध्ये मुलगा असो की मुलगी असो प्रत्येक टप्प्यापर्यंत प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तिसरं गोल आहे लिंग समानता व महिलांचे सबलीकरण करणे. ओके. बघा,
लिंग समानता कशा प्रकारे आपल्याला साधायची आहे. लिंग समानता सुद्धा शिक्षणासंदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलंय की सन 2000 पासून 2015 पर्यंत हे सगळे जे काही गोल्स आहेत ते फुलफिल करायचं आहे. ठीक आहे. आता लिंग समानता आणि महिलांच्या सबलीकरणासंदर्भात 2005 पर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये जे काही लिंग असमानता आहे ते नष्ट करायची आहे. कधीपर्यंत? 2005 पर्यंत. लक्षात असू द्या. आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ह्यामध्ये जे काही लिंग असमानता आहे ती 2005 पर्यंत नष्ट करायची आहे. कमी सुद्धा नाही, म्हणजे कमी असा वर्ड नाही आहे या ठिकाणी, किंवा निम्म असा सुद्धा शब्द नाही आहे या ठिकाणी आहे, नष्ट करायची आहे, पूर्णपणे थांबवायची आहे. ठीक आहे. आणि प्राथमिक आणि माध्यमिक झालं, त्यानंतर आता 2015 पर्यंत प्रत्येक सेक्टरमध्ये जे काही लिंग असमानता आहे ती लिंग असमानता दूर करायची. मग ते शिक्षणाशी संबंधित असो, तो जॉबशी संबंधित असो, राजकारण असो, प्रत्येक सेक्टरमध्ये सन 2015 पर्यंत लिंग असमानता पूर्णपणे नष्ट करायची आहे. आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाबद्दल जर विचार केला तर 2005 पर्यंत लिंग असमानता नष्ट करायची आहे. तिसरा पॉईंट होता. ठीक आहे. चौथा गोल आहे बालमर्त्यतेचे प्रमाण कमी करणे. आता बालमर्त्यता म्हणजे काय, की असे बालक ज्यांचा 5 वर्षाच्या आतच ज्यांचा मृत्यू होतो, अशा बालकांचं मर्त्यतेचे प्रमाण 2/3 कमी करायचं आहे. ठीक आहे. लक्षात असू द्या, 2/3 कमी करायचं आहे. 5वा पॉईंट आहे माता आरोग्यात सुधारणा घडवून आणणे. म्हणजे बघा, माता आरोग्यात सुधारणा घडवून आणणे यामध्ये माता मर्त्यतेचे प्रमाण म्हणजे बाळंतपण, म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळी बाळाला जन्म देताना मातेचा मृत्यू होतो, तर हा सुद्धा जो प्रमाण आहे, किंवा माताच्या आरोग्यामध्ये वगैरे बिघाड होतो आणि त्याच्यामुळे तिचा मृत्यू होतो, हा सुद्धा प्रमाण खूप भयानक आहे. ओके. हा प्रमाण सुद्धा आपल्याला 2/3 कमी करायचं आहे. ठीक आहे. बालमर्त्यतेचे प्रमाण कितीवर कमी करायचं आहे, कितीने कमी करायचं आहे? 2/3. माता मर्त्यतेचे प्रमाण कितीने कमी करायचे आहे? ते सुद्धा 2/3. ओके. 6वा पॉईंट आहे विविध ज्या काही बिमारी आहे, जसे की HIV आहे, मलेरिया आहे आणि इतर ज्या काही रोग आहे, तर त्या रोगांशी सामना करण्यासाठी आपण समर्थ होणे, हे सुद्धा याचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. ठीक आहे. स्पेसिफिकली एड्सचा यामध्ये नाव घेण्यात आलेलं होतं, की एड्सचा जो प्रसार वगैरे आहे ते कमी करायचं आहे आणि एड्सचे जे प्रमाण आहे, जे काही पेशंट्सची जी संख्या आहे ती संख्या निम्म्यावर आणायची, म्हणजे अर्धी करायची. आता एड्सवरचा प्रॉपर ट्रीटमेंट तर अजूनपर्यंत सापडलेलं नाहीये, परंतु या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे की त्यांना निम्म्यावर आणायची, पेशंट्सची जी संख्या आहे ती अर्ध्यापर्यंत कमी करायची. ओके. त्यानंतर मलेरिया आहे आणि इतर ज्या काही रोग आहे त्यांच्या सुद्धा प्रमाण आपल्याला निम्म्यावर आणायचं आहे. ठीक आहे. बघा, पूर्णतः कमी करायचं आहे हे कशावर होतं? शिक्षणाशी संबंधी आणि लिंग जे भेदभाव आहे किंवा लिंग असमानता जी आहे ते पूर्णतः कमी करायचं आहे. आणि बाकी आतापर्यंत आपण जे काही बघत आहोत, दारिद्र्य, भुकेचे प्रमाण, बालमर्त्यता, माता मर्त्यता, हे जे प्रमाण आहे हे काही प्रमाण, काहीमध्ये 2/3, काहीमध्ये निम्म्यावर कमी करायचं आहे, असं वेगवेगळे पॉईंट्स आहे, लक्षात असू द्या. 7वा पॉईंट होता पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे. ठीक आहे. आता पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे म्हणजे जैवविविधता हानी जी होत आहे ते थांबवायची आपल्याला. ठीक आहे. थांबवायची आहे म्हणजे कमी करायची आहे. यामध्ये सुद्धा पूर्णतः कमी करायची आहे असं वर्ड नाहीये, कमी करायचं आहे. पूर्णतः थांबवायचं आहे असं सुद्धा नाहीये, कमी करायचं आहे असा याचा उल्लेख करण्यात आलेला होता. ठीक आहे. त्याशिवाय पिण्याचे पाणी आणि जे काही मूलभूत स्वच्छता असतं, जसे की शौचालय वगैरे जे काही असतं, तर ते सुद्धा ज्यांना उपलब्ध नाही आहे अशा लोकांचे प्रमाण सुद्धा निम्म्यावर आणायचे आहे. म्हणजे एकतर स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणे, शिवाय शौचालय वगैरे जे काही आहे म्हणजे उघड्यावर वगैरे बसण्यापेक्षा त्यांना प्रतिबंध करणे. तर ह्या संदर्भात सुद्धा जी काही लोकांची जी काही मेजर लोकसंख्या आहे त्यांना सुद्धा अर्ध्यावर आणायचं आहे, हा सुद्धा एक लक्ष्य होता. ठीक आहे. हा लक्ष्य कशामध्ये आहे? पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे. बघा, पर्यावरणीय शाश्वतता साध्य करण्यामध्ये जैवविविधता कमी करणे हा पॉईंट आहे. शिवाय पाणी, पिण्याचं योग्य पाणी प्रोव्हाइड करणं, शौचालय वगैरे जे काही आहे, शौचगृह जे काही आहे ते प्रोव्हाइड करणं, हे सुद्धा पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणं ह्या पॉईंट अंतर्गतचा सब पॉईंट आहे हा. ठीक आहे. त्यानंतर एक महत्वाचा पॉईंट हा आहे सुद्धा, एक लक्षात असू द्या, की 100 दशलक्ष झोपडपट्ट्यवासियांचं जे जीवनात आहे ते भरीव सुधारणा घडवून आणायची आहे. ठीक आहे. 100 दशलक्ष जे लोक झोपडपट्टीमध्ये राहतात, जे काही स्लम एरियाजमध्ये राहतात, तर अशा 100 दशलक्ष झोपडपट्टींमध्ये राहणाऱ्या लोकांची
लोकांच्या जीवनामध्ये जे काय भरीव सुधारणा घडवून आणायची आहे. आणि ही जी सुधारणा आहे ना, झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये भरीव सुधारणा घडवून आणायची आहे, ही भरवून आणायची आहे आपल्याला सन 2020 पर्यंत. ठीक आहे. ह्या गोष्टीवर भर कशाला देतो मी? कारण आपले मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे आहे सन 2000 पासून 2015 पर्यंत अशा 15 वर्षासाठीच आहे. परंतु 100 दशलक्ष झोपडपट्टी वासियांच्या जीवनात जे आपल्याला भरीव सुधारणा घडवून आणायची आहे त्या संबंधीचा गोल आपल्याला 2020 पर्यंत अचीव करायचा आहे. हा मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचा एक लक्ष्य आहे. असू द्या लक्षात व्यवस्थित. ओके. आणि शेवटचा पॉईंट आहे विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे. बघा, आतापर्यंतचे जे आपण 8 पॉईंट्स पाहत आहोत ना, त्यामध्ये 7वा पॉईंट आणि 8वा पॉईंट जे मी आता तुम्हाला सांगणार, हे 2 पॉईंट खूप जास्त महत्त्वाचे आहे, खूप जास्त महत्त्वाचे. ठीक आहे. 8वा पॉईंट काय सांगतो आपल्याला? विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे. ओके. आता जागतिक भागीदारी निर्माण करणे म्हणजे काय करणे नेमकं? बघा, एक खुला व्यापार करायचा. तुम्हाला माहिती आहे ना की आशियान संघटना आहे आणि अशा विविध संघटना आहे. पण नेमकं मी तुम्हाला आशियान संघटनेबद्दल सांगतो. आशियान संघटनेमध्ये जे काही 10 मुख्य राष्ट्रांचा समावेश आहे, त्या राष्ट्रांमध्ये जो व्यापार आहे, जे काही फॉरेन ट्रेड आहे, तो फ्री ट्रेड आहे. ठीक आहे. त्यांना कुठल्याच प्रकारचं सीमा शुल्क लागत नाही, त्यांना आयात निर्यात कर लागत नाही. ठीक आहे. ते मुक्तपणे आपला व्यापार एका देशातून दुसऱ्या देशांमध्ये करू शकतात. म्हणजे त्या 10 देशांमध्ये, जे आशियान संघटनेमधले जे देश आहेत त्यांच्यामध्ये. ठीक आहे. तर युनायटेड नेशन काय म्हणतो की संपूर्ण जगामध्ये ह्या प्रकारचीच व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे की प्रत्येकाने एकमेकांसोबत जे आहे फ्री ट्रेड त्याला करता आला पाहिजे. ठीक आहे. त्यासोबत वित्तीय व्यवस्थेचा विकास. आता वित्तीय व्यवस्थेचा विकास म्हणजे काय? तर जे काही गरीब देश आहे, आणि गरीब देश नेहमी IMF कडून, वर्ल्ड बँक कडून किंवा इतर राष्ट्रांकडून वगैरे कर्ज वगैरे घेत असतात. तर जर एखाद्या वेळी जर परिस्थिती आलीच की त्या पर्टिक्युलर देशाला त्याचा कर्ज फेडता येत जर नसेल, तर ते कर्ज माफ करण्याची सुद्धा तयारी असायला हवी. हा सुद्धा मुद्दा त्यामध्ये कन्सिडर करण्यात आला होता. ठीक आहे. त्याशिवाय जे लहान देश आहे, जे भूबंदिस्त देश आहे, भूबंदिस्त देश म्हणजे ज्या देशाच्या चारही बाजूंनी इतर देशांच्या सीमा वेढलेल्या आहेत. ठीक आहे. जो देश त्याच्या चारही बाजूंनी इतर देशांच्या सीमांनी वेढलेला आहे, त्यालाच कुठल्याच प्रकारचा समुद्र किनारा वगैरे लाभलेला नाही, असा देश म्हणजे भूबंदिस्त देश. आपण नेपाळ आणि भूटान ह्या देशांचा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. हे भूबंदिस्त देश आहे. ओके. तर असे जे देश आहे ना, या देशांकडे विशेष लक्ष देणे, कारण ते इकॉनॉमिकली वीक असतात आणि स्ट्रॉंग राष्ट्रांचा कर्तव्य बनतो, विकसित राष्ट्रांचा हा कर्तव्य बनतो की त्यांच्याकडे लक्ष देणं. ठीक आहे. आणि यामध्येच शेवटचा पॉईंट आहे म्हणजे जागतिक भागीदारीमध्येच की विकसनशील देशांना परवडण्याजोगी आवश्यक औषध उपलब्ध करून देणे. ठीक आहे. रिपीट करतो. विकसित देशांना परवडण्याजोगे आवश्यक औषध उपलब्ध करून देणे. ओके. कोरोना व्हायरसची परिस्थिती आहे, आपल्याला माहिती आहे. तुम्हाला हे सुद्धा माहित असणार की हायड्रोक्लोरोक्विन ही मलेरियावर जी गुणकारक जी औषधी आहे, यासाठी अमेरिकेने भारताला रिक्वेस्ट केली होती. इतर देशांनी, इस्रायल आहे, जर्मन आहे, फ्रान्स आहे, या देशांनी सुद्धा भारताला रिक्वेस्ट केली होती. भारताने त्याप्रमाणे प्रोडक्शन घेतलं सुद्धा आणि सगळ्यांना ते दिलं सुद्धा, त्या ठिकाणी निर्यात सुद्धा केलेली आहे. ठीक आहे. तर हे काय झालं ना, ही एक नैतिकता होती भारताची की म्हणजे आपल्याजवळ साठा कमी असून सुद्धा आपण म्हणजे बाकीच्या देशांची जी गरज आहे त्यांच्याकडे आपण लक्ष ठेवलं, ती एक माणुसकी होती आपली. ठीक आहे. तर हे काय आहे, हा जो प्रकार होता हायड्रोक्लोरोक्विन आपण भारताने इतर देशांना जे काही दिलं आहे, ते याचाच परिणाम आहे की एक अशी विकसनशील देशांना परवडण्याजोगी आवश्यक औषध उपलब्ध करून देणे, म्हणजे स्वस्त औषध उपलब्ध करून देणे, शिवाय एकमेकांच्या गरजा सुद्धा लक्षात ठेवणे. ओके. तर असे हे 8 ध्येय आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल म्हणजे सहस्त्र विकास कार्यक्रमाबद्दलचे. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. आता आपण येऊ मुख्य प्रश्नाकडे. ओके. प्रश्नामध्ये बघा, हे सगळे जे काही ऑप्शन्स आहेत ना, की पहिला पर्याय बघा, संयुक्त राष्ट्रसंघाची सहस्त्र विकास उद्दिष्टाची पूर्तता 2015 पर्यंत करायची आहे. हो, 15 पर्यंत करायची आहे. सन 2000 ते 2015 पर्यंतचा हा रोड मॅप आहे 15 वर्षासाठीचा. परंतु 2020 पर्यंत एक मी तुम्हाला पॉईंट सांगितला आहे ना, की 2020 पर्यंत कोणता उद्दिष्ट आपल्याला कंप्लीट करण्यासाठी सांगितलं आहे की 100 दशलक्ष झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये भारीव बदल घडवून आणणे. हा लक्ष्य 2020 पर्यंतचा आहे, लक्षात असू द्या.
ओके, तर पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान, सहस्त्र विकास उद्दिष्टचे एक उद्दिष्ट म्हणजे पिण्याचे सुरक्षित पाणी न मिळणाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी करणे. बरोबर आहे. आपण 7वा जो ध्येय बघितला होता, पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे, त्यामधला हा पॉइंट आहे, की सुरक्षित पाणी न मिळणाऱ्यांची जी संख्या आहे ती निम्म्याने कमी करायची आहे. याशिवाय आणखी काय मुद्दे होते? जैवविविधता हानी कमी करायची आहे. ठीक आहे, हा सुद्धा होता. आणि ओके, तिसरं बघा क, मुक्त आणि रास्त व्यापार. ओके, 8वा पॉइंट मी तुम्हाला सांगितलंय, की जागतिक भागीदारी निर्माण करणे, ज्यामध्ये आपल्याला मुक्त व्यापाराला वाव द्यायचा आहे. ओके, परंतु मुक्त व्यापार तर बरोबर आहे, परंतु रास्त व्यापार आहे का? ह्या पॉइंट सांगताना मी तुम्हाला कुठंही रास्त व्यापारबद्दल बोललेलो नाहीये. रास्त व्यापार म्हणजे काय? मुक्त व्यापार तर कळलं आपल्याला, परंतु रास्त म्हणजे स्वस्त व्यापार. आता व्यापार स्वस्त करण्यासंबंधी युनायटेड नेशन कसं काय आपल्याला म्हणू शकतो? बरोबर आहे. युनायटेड नेशन म्हणणार नाही आपल्याला. तो ज्या त्या राष्ट्राचा प्रश्न असणार आहे. तो म्युच्युअल अंडरस्टँडिंग असणार आहे, की एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला किती किमतीमध्ये विकत आहे आणि तो किती किमतीमध्ये पुढचा राष्ट्र त्या वस्तूला घेत आहे. ठीक आहे. तर तुम्ही स्वस्त विका हे असं नाही म्हणू शकत. युनायटेड नेशन असं नाही म्हणू शकत. त्यामुळे तिसरा जो विधान आहे, क मध्ये थोडंसं करेक्शन करायचं आहे. मुक्त व्यापार करण्यासंबंधी ध्येय तर आहे, परंतु रास्त व्यापार संबंधी नाही आहे. त्यामुळे क विधान चुकीचा आहे. ओके. ड विधान, एकूण 8 सार्वजनिक एकूण 8 सहस्त्र विकास उद्दिष्टे आहे. 100% बरोबर आहे. एकूण 8 सहस्त्र विकास उद्दिष्टे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलंय, की 8 ध्येय आहे. 8 ध्येय आहे, 21 लक्ष्य आहे आणि 60 निर्देशके आहे. ठीक आहे. आता हे 8 सहस्त्र विकास उद्दिष्ट म्हणजेच काय? ध्येय. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशी ही टोटल इन्फॉर्मेशन होती आणि हा प्रश्न होता सहस्त्र विकास उद्दिष्टाबद्दल, जो की सन 2013 मध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता बघा, 2013 मध्ये तर हा प्रश्न होता. 2018 मध्ये ह्यावरच बेस्ड एक प्रश्न विचारण्यात आला होता. सोपा प्रश्न आहे, तुम्हाला नक्कीच याचं उत्तर येणार. बघा ही स्लाइड. सहस्त्र विकास लक्ष्य म्हणजेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स यांमध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते? ठीक आहे. म्हणजेच आपले जे काही ध्येय आहे, 8 जे ध्येय होते, त्या 8 ध्येयांबद्दल या ठिकाणी विचारण्यात येत आहे, की पर्यायामध्ये असं काही दिलेलं आहे का? पहिला बघा, दारिद्र्य आणि भूक. ऑब्व्हियस पहिलाच आपलं ध्येय होतं, की दारिद्र्य आणि भूकमरीचे प्रमाण जे आहे ते निम्म्यावर आपल्याला आणायचे आहे. ठीक आहे. दुसरं बघा, महिला सबलीकरण. ऑब्व्हियस महिला सबलीकरण आपण कशामध्ये बघितला होता? तिसरा पॉईंट पाहिला होता, लिंग असमानता आणि महिलांचे सबलीकरण. तो तिसरा पॉईंट होता. ठीक आहे, तो सुद्धा आहे. पर्यावरण शाश्वतता. ऑब्व्हियस 7वा पॉईंट होता, पर्यावरण शाश्वतता साध्य करणे. तो सुद्धा बरोबर आहे. 4था पॉईंट आहे विकासासाठी जागतिक भागीदारी. बट ऑब्व्हियस 8वा पॉईंट आहे, जे आपण पाहिला, 8वा ध्येय पाहिला होता आपण, विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे. ठीक आहे. म्हणजे बघा, 2013 मध्ये काय विचारलं होतं आणि त्याच प्रश्नाला थोडंसं मॉडिफाय करून 2018 मध्ये काय विचारतं, एकदम बेसिक विचारलंय. ठीक आहे. त्यामुळे हे सगळी काही याबद्दलची आपल्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन असायला हवी. तर ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर बनणार आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व बरोबर आहेत. क्लिअर पॉईंट? ओके. बघा, आतापर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये शाश्वत विकास कार्यक्रमांबद्दल अजूनपर्यंत प्रश्न आलेला नाहीये, परंतु 100% येणाऱ्या एक्झाम्समध्ये याबद्दल प्रश्न विचारणार आहे. आता आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स बद्दल बघितलंय. आपण शाश्वत विकास कार्यक्रमाबद्दल लेक्चरच्या शेवटी पाहणार आहोत. ठीक आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, अमर्त्य सेन आणि गावलेट डी यांनी वर्णन केलेली विकासाची महत्वाची मूल्ये कोणती? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. ओके. बघा, प्रश्न नीट वाचा. बघा, काही प्रश्न असे असतात ना मित्रांनो, ज्याचा उत्तर शोधण्यासाठीची हिंट जी आहे आयोग स्वतःहून प्रश्नामध्ये मेन्शन करतो. ठीक आहे. तर हा त्यापैकीच एक प्रश्न आहे. हा प्रश्न या ठिकाणी घेण्यामागचा रिझनच हा होता, की तुम्हाला ही गोष्ट समजावून सांगणं, की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पेसिफिकली माहीत असणंच गरजेचं नसतं. तर आयोग आपल्याला काही प्रश्नांमध्ये हिंट सुद्धा देतं. काही कीवर्ड्स असतात, की ज्यामुळे आपल्याला हे समजणं सोपं जातं, की ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असू शकतं. आता हा जो प्रश्न आहे, ह्या प्रश्नामध्ये महत्वाची मूल्ये ह्याला तुम्ही मार्क करू शकता. आता मूल्ये म्हटल्यानंतर तुम्हाला हा वर्ड काय फिलिंग येतं तुम्हाला? भाववाचक एक शब्दांची फिलिंग येते तुम्हाला. जसे की आपण म्हणतो, काय म्हणणार आपण, की जसे की आपले ध्येय किंवा आपले असं म्हणतो ना आपण, की ही नैतिकता आहे, ही माणुसकी आहे, हे माझे मूल्य आहे,
असे आपण म्हणून दाखवतो. तर हे सगळे काय आहे, भाववाचक शब्द आहे. ठीक आहे. तर आता प्रश्नांमध्ये आपण जर आपण ऑप्शन जर पाहणार ना, तर आपल्याला काय कळणार? पहिलं बघा, उपजीविका, स्वतःबद्दल आदर, स्वातंत्र्य, क्षमता, अधिकार किंवा हक्क. ठीक आहे. पहिला ऑप्शन. आता दुसरं, तिसरं, चौथं दिलंच आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगतो. तिसरा पर्याय बघा, अन्न, वस्त्र, निवारा, पिण्याचे पाणी, स्वच्छता. आता तिसरा जो पर्याय आहे आणि ह्या पर्यायामध्ये जितके काही पॉईंट सांगण्यात आलेले आहे, ती सगळीची सगळी फिजिकल आयडेंटिटी आहे. कळतंय तुम्हाला? आपण अन्न, वस्त्र, निवारा, पाणी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, ह्यांना आपण स्पर्श करू शकतो, ह्यांना आपण डोळ्यांनी पाहू शकतो. ह्या फिजिकल आयडेंटिटी आहे. ह्या भाववाचक शब्द आहे का? हे नाही आहे. बघा, जर तुम्ही मराठीचा जर व्यवस्थित अभ्यास केला असणार, तुम्हाला मी जे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत ते तुम्हाला कळणार. ठीक आहे. हे भाववाचक शब्द नाहीये. त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी रद्द होतो. ठीक आहे. चौथा पर्याय बघा, राष्ट्रीय उत्पन्न वाढ, दरडोई उत्पन्न, मूलभूत गरजा, स्वातंत्र्य, शिक्षण. आता मूलभूत गरजा आला या ठिकाणी. आता मूलभूत गरजा म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, ह्या तर मूलभूत गरजा आहेच. अगेन फिजिकल आयडेंटिटी आहे, त्यामुळे चौथा पर्याय सुद्धा जातो. दुसरा पर्याय बघा, आरोग्य, भरण पोषण, शिक्षण, क्षमता, अधिकार किंवा हक्क. आता भरण पोषण वगैरे म्हटलं तर मग त्या ठिकाणी सुद्धा अन्नाचा उल्लेख आलाच, जी की फिजिकल आयडेंटिटी आहे. ठीक आहे. आरोग्य वगैरे जर म्हटलं तर आरोग्यामध्ये हॉस्पिटल्स वगैरे यांचा समावेश वगैरे होतो. तर तो नाही, पण भरण पोषणचं तर आपण म्हणू शकतो की नेमकं की अन्न वगैरे, तर ती एक फिजिकल आयडेंटिटी आहे. त्यामुळे ते मूल्य ह्यामध्ये तरी येऊ शकणार नाही. ठीक आहे. शिक्षण हा सुद्धा मूल्याचा भाग नाहीये. ठीक आहे. त्या शिक्षणाला आपण जरी आपण फिजिकल आयडेंटिटी नाहीये, परंतु ती आपली मूलभूत गरज आहे. ठीक आहे. मूलभूत गरजांमध्ये आणि मूल्यांमध्ये फरक आहे. त्यामुळे सुद्धा दुसरा पर्याय कट होतो. आता राहिलाय पहिला पर्याय, उपजीविका. म्हणजे आपण कशा प्रकारे आपला राहणीमान आहे, स्वतःबद्दल आदर निर्माण करणं, ज्याला आपण सेल्फ रिस्पेक्ट म्हणतो. ठीक आहे. स्वातंत्र्य, फ्रीडम महत्वाचं असतं. ठीक आहे. हे मूल्य आहे. क्षमता, आपल्यामध्ये कोणतं कार्य करण्याची क्षमता, एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता. तर हे काय? हे मूल्य आहे. हे सगळे काय भाववाचक शब्द आहे. त्यानंतर अधिकार, हक्क. ठीक आहे. हे सगळे काही भाववाचक शब्द आहेत. तर जरी आपल्याला प्रश्नांचं उत्तर जर माहीत नसेल, तरी सुद्धा प्रश्नांना योग्य प्रकारे वाचणं, त्यांना समजून घेणं आणि त्यानंतर जर आपण ऑप्शनकडे जर जाणार ना, तर आपल्याला प्रश्न शोधण्यासाठी आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी आणि योग्य उत्तर शोधण्यासाठी पूर्ण मदत होते आणि आपण म्हणजे काम तर इथं संपून जाते, जर आपल्याला प्रश्न जर व्यवस्थित समजत असेल तर. ओके. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट जो प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे ते 2017चा असणार आहे, जे आयोगाने विचारलं होतं. प्रश्न आहे, शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही, यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहे? म्हणजे प्रश्नामध्ये आयोग आपल्याला हे स्पष्ट सांगत आहे की शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरलेलं नाही. ऑप्शन्सकडे जाऊया. बघा, काय नेमकं कारण आहे की ज्यामुळे शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरलेलं नाहीये? तर पहिला दिलाय, नियोजनात शहरातील झोपडपट्टीकडे दुर्लक्ष झालंय. अगदी बरोबर आहे. ज्यावेळी शहरीकरण झालं आहे, त्यावेळी त्या ठिकाणी जे काही स्लम एरिया होता, जे काही दरिद्ररेषेखालील जे काही लोक होते, त्यांचा विचार करण्यात आलेला नाहीये. किंबहुना आपण असं पाहू शकतो की झोपडपट्ट्यांचा भाग एक वेगळाच असतो आणि डेव्हलपमेंट वेगळ्याच ठिकाणी झालेलं असतं. म्हणजे ह्या झोपडपट्ट्यावाल्यांना शहरीकरणाने आपल्यामध्ये सामावून घेतलेलं नाहीये, त्यांना एक्सेप्ट केलेलं नाहीये. ओके. सेकंड विधान, असंघटित क्षेत्राची भांडवलदार, जमीनदार व कंत्राटदारांकडून पिवळवणूक. ऑब्वियस, वर्षानुवर्षापासून चालत आलेलं आहे की ह्या ज्या लोक आहे, ह्या लोकांचं असंघटित क्षेत्रांचं जे आहे, मोठमोठ्या लोकांकडून पिळवणूक होतच असते. तिसरं विधान, भांडवलशाही संबंधित तंत्रज्ञानामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे. ऑब्वियस, भांडवलशाहीचा मुख्य उद्देश हा असतो की मार्केटमध्ये ज्या काही मागणी आहे त्या मागणींना फुलफिल करणं, आणि भांडवलशाही पूर्णतः नफ्यावर अवलंबून असतं की त्याला कुठून जास्तीत जास्त नफा मिळणार, त्या क्षेत्राकडे तो वळतो, त्या प्रोडक्शनकडे तो वळतो. आणि जास्त नफा कधी मिळणार? जेव्हा मागणी जास्त असणार. मागणीला जास्त असल्यामुळे आपण फुलफिल कधी करू शकणार? जेव्हा आपलं प्रोडक्शन जास्त असणार. प्रोडक्शन जास्त कधी असणार? जेव्हा आपण नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार. ओके. नवनवीन तंत्रज्ञान जेव्हा विकसित झाले, नवनवीन तंत्रज्ञान जेव्हा मार्केटमध्ये आले, त्यावेळी काय झालं की पारंपरिक जे व्यवसाय होते, पारंपरिक पद्धतीने जे काही व्यवसाय केले जायचे, ज्या काही फॅक्टरीजमध्ये वर्कर्स लोक काम करायचे, त्यांची संख्या कमी होत गेली, त्यांना बेरोजगार व्हावं लागलं. तर हा सुद्धा पॉईंट अगदी योग्य आहे. चौथं, आर्थिक वाढीच्या फायद्याची समाजात केलेली असमान वाटणी. बट ऑब्वियस की
आर्थिक जी वाटणी आहे, जो नफा जो झालेला आहे, तो नफा पूर्णपणे समाजामध्ये इक्वली वाटला गेलेला नाही आहे. श्रीमंत हा श्रीमंतच बनत आहे, गरीब हा गरीबच झालेला आहे. ह्या प्रश्नावरून तुम्हाला एक गोष्ट समजून घ्या, आर्थिक विकासाचा अर्थ फक्त आणि फक्त पैसा हा बिलकुल होत नाही. आर्थिक विकासाचा अर्थ हा सुद्धा आहे, की आर्थिक विकास होत असताना जे काही म्हणजे काय म्हणतात, साधन संपत्ती आहे, जो काही नफा झालेला आहे, तो समाजाच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत पसरायला हवं. प्रत्येकाला रोजगार मिळायला हवं. प्रत्येकाला राहणीमान जे आहे, चांगल्यात चांगलं राहणीमान त्यांना मिळायला हवं. त्यांचं आरोग्य, त्यांना शिक्षण, या सगळ्यांचा समावेश आर्थिक विकासामध्ये होतो. ठीक आहे. आर्थिक विकास म्हणजे फक्त पैसा होत नाही. ठीक आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी हे चारही जे विधानं होते, ते चारही विधाने बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हा आपला या प्रश्नाचा उत्तर असणार आहे. ठीक आहे. फाईन. आता आपण आपल्या लेक्चरच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे. आतापर्यंत आपण पूर्वी म्हणजे आता या सर्वात पहिले आपण बघितलं होतं की रिओ समिट्स जे होते, रिओ परिषदा जे होते, त्यासंबंधी इतिहास, त्यासंबंधी प्रश्न पाहिले. त्यानंतर आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे सहस्त्र विकास कार्यक्रमांबद्दल आपण प्रॉपर माहिती घेतली, त्यासंबंधी प्रश्न पाहिले. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे आणि इथं आपल्याला शाश्वत विकासासंबंधी माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. नेमकं शाश्वत विकास म्हणजे काय, त्याची गरज काय भासली, त्याचे काय पॅरामीटर्स आहे, काय ध्येय आहे आणि त्यांचं टाइम लिमिट काय दिलेलं आहे, यासंबंधी सुद्धा माहिती आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. तर पाहूया शाश्वत विकास कार्यक्रम म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे. यामध्ये 17 ध्येय आणि 169 लक्ष्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. ध्येय किती आहे? 17 आणि लक्ष्य किती आहे? 169. ठीक आहे. आणि सहस्त्र विकास कार्यक्रमामध्ये ध्येय किती होते? 8 आणि लक्ष्य किती होते? 21. डिफरन्स लक्षात घ्या, गोंधळ होऊ नका. ठीक आहे. आता जसं की मी तुम्हाला कालावधी सुद्धा सांगितला आहे, 2016 ते 2030 पर्यंत ह्या ज्या काही गोल्स आहेत ते आपल्याला फुलफिल करायचे आहे. आता नेमकं ते गोल्स कोणते आहेत, ते 17 गोल कोणते आहेत, त्यांचा क्रमवाईज माहीत असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला कशा प्रकारे पाठ करता येईल ते तुम्ही बघा, पण तुम्हाला नेमकं ते पाठ करायचंच आहे. आयोग 100% येणाऱ्या एक्झाम्समध्ये ह्यावर प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे. मी फास्टमध्ये तुम्हाला ते 17 जे ध्येय आहे ते सांगतो. ॲज इट इज, जसे की सहस्त्र विकास कार्यक्रमामध्ये होतं, दारिद्र्य नष्ट करणे, उपासमार नष्ट करणे, सार्वजनिक व दर्जेदार शिक्षण, चांगले आरोग्य व स्वास्थ्य. 5वा आहे लिंग समानता. 6वा आहे स्वच्छ पेय व स्वच्छता. 7वा आहे परवडण्याजोगी व शाश्वत ऊर्जा. 8वा आहे चांगली कार्यस्थिती व आर्थिक वाढ. 9वा आहे उद्योग, नाविन्य व पायाभूत संरचना. 10वा आहे देशादेशांतील विषमता कमी करणे. 11वा आहे शाश्वत शहरे व समुदाय. 12वा आहे जबाबदार उत्पादन व उपभोग. 13वा आहे हवामान बदलावर कृती. 14वा ध्येय आहे समुद्र व सागरी संसाधनांचा शाश्वत वापर. 15वा ध्येय आहे जमिनीवरील पर्यावरणाचे रक्षण. 16वा आहे शाश्वत न्याय व मजबूत संस्था. आणि 17वा जागतिक भागीदारीला प्रोत्साहन. बघा, रिओ परिषदांमध्ये सुद्धा जो आपला अजेंडा 21 होता, त्यामध्ये जागतिक भागीदारीचा उल्लेख होता. सहस्त्र विकास कार्यक्रमामध्ये जो 8वा जो ध्येय होता, तो सुद्धा जागतिक भागीदारीशी संबंधित होतं. आणि आता शाश्वत विकास कार्यक्रमामध्ये सुद्धा 17वा जो शेवटचा ध्येय आहे, तो सुद्धा जागतिक भागीदारीशी संबंधित आहे. ठीक आहे. फाईन. तर असे हे 17 ध्येय आहेत. ह्यासंबंधी आपण माहिती घेतली. मी अशी आशा करतो की हा सेशन, आतापर्यंतचं जे काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलं आहे, की ते तुम्हाला व्यवस्थित समजली असणार. आणि जर ह्यामध्ये काही डेव्हलपमेंट वगैरे जर आणायची असणार, तर नक्कीच तुमचे जे काही अभिप्राय असतील त्यांचा स्वागत असणार आहे. एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती पुन्हा, की हा सेशन तुम्हाला कसा वाटला, कारण आपला हा पहिला सेशन होता, त्यामुळे नेमकं तुम्हाला हा सेशन कसा वाटला ह्याबद्दल प्लीज तुम्ही कमेंट करून कळवा, की ही सिरीज आपल्याला कंटिन्यू करायची आहे की नाही. आज आपण इथंच थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, नमस्कार.